जळगावात एक सील बंद घर, मध्यरात्रीची हालचाल आणि त्यानंतर उघड झालेलं रहस्य. सध्या समोर आलेल्या या आश्चर्यकारक प्रकाराने पोलीस प्रशासनासह सामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडवली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात घडलेला हा प्रकार सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय. एक घर जे अधिकृतपणे एसबी कडून सील करण्यात आले होते, पण काही दिवसातच त्या सील बंद घरामध्ये 2 जण शिरल्याचं समोर आलं. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना संशय वाढू लागला. मग पोलिसांची धडक कारवाई सुरू होते आणि त्या घरामधून या दोघी जणांना रंगेहात पकडले जाते. तसं तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांची नेहमी चर्चा सुरू असते, परंतु सध्या जळगावातून समोर आलेलं हे प्रकरण फारच वेगळे आहे. कारण इथे फक्त लाचखोरीचे प्रकरण चर्चेत नाही, तर एएसबी कडून अधिकृतपणे सील बंद करण्यात आलेल्या घरात झालेला संशयास्पद प्रवेश देखील महत्त्वाचा मुद्दा ठरलाय. त्यामुळे आता हा प्रश्न तर भ्रष्टाचारापुरता मर्यादित राहिलेला नसून तर तपास प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा देखील संशय व्यक्त होतोय. अशा प्रकारे प्रशासनाकडून सील ठोकण्यात आलेल्या घरात 2 व्यक्ती आढळून आल्याने आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. तर या दोघांचा नेमका उद्देश काय होता? हा फक्त योगायोग होता की तपासाची दिशा बदलणारी मोठी घटना? या संपूर्ण घटनेचा आता काय परिणाम होणार? तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही जळगावमध्ये नाही तर अकोल्यात झाली. कारण अकोला जिल्ह्यात मुद्रांकन जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले किरण चौधरी यांना काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच एसबीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. तक्रारदाराकडून जवळपास 10,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच गोष्टीची दखल घेत एएसबी विभागाने धडक कारवाई करत या भ्रष्ट अधिकाऱ्याला अटक केली. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पुढील तपास सुरू आहे. याच तपासादरम्यान चौधरी यांची मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी देखील सुरू झाली आणि यामुळे जळगावमधील हा संशयित बंगला देखील हायलाईटमध्ये आला. कारण कारवाई प्रक्रियेचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील त्यांच्या निवासस्थानाची ही लाचलुचपत विभागाकडून झडती घेण्यात आली. यावेळी तपासाशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे किंवा इतर महत्त्वाच्या वस्तूंमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी हे घर अधिकृतपणे सील बंद करण्यात आलं. सामान्यपणे एखादं घर तपास यंत्रणेकडून सील बंद करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी कुणालाही प्रवेश करण्याची परवानगी नसते. कारण त्या घरातील प्रत्येक वस्तू ही तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. त्यामुळे त्या ठिकाणाची स्थिती जशीच्या तशी कायम ठेवणं ही तपास प्रक्रियेची अत्यंत महत्त्वाची बाब असते. तर आता याच सीलबंद घरात काही दिवसांनंतर घडलेल्या एका घटनेने या संपूर्ण प्रकरणाला नवं आणि वेगळंच वळण मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास या घरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आलं. कारण सीलबंद घरात लाईट सुरू असल्यामुळे काही व्यक्तींची घरात वर्दळ सुरू असल्याचा संशय निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांनी संबंधित प्रकरणाची तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी केली असता त्यामध्ये 2 व्यक्ती आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. त्या दोघांचा या घराशी नेमका काय संबंध आहे, ते घरात कशासाठी आले होते आणि त्यांना कोणी पाठवलं होतं, या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे. परंतु आता अशातच या प्रकरणाची गांभीर्य आणखीन वाढते. कारण एएसबीने अधिकृतपणे सील बंद केलेल्या घरात अनधिकृत प्रवेश झाल्याचं समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. अशा प्रकारामुळे तपासासाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा प्रकार केवळ अनधिकृत प्रवेशाचा आहे, यामागे आणखी काही वेगळा हेतू आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही जण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत आहे, तर काही जण वेगवेगळा अंदाज व्यक्त करत आहे. मात्र या सर्व चर्चांदरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की तपास यंत्रणांनी अद्याप अशा कोणत्याही दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे
अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरू असून त्यांच्या मोबाईल फोनची, कॉल रेकॉर्डची तसेच इतर बाबींची तपासणी केली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या चौकशीतूनच त्या दोघांचा नेमका उद्देश काय होता आणि ते या घरात कसे पोहोचले याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. प्रमाणे त्यांची मोबाईल, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर सर्व बाबींची देखील तपासणी केली जाणार आहे. संबंधित घराची पाहणी केली असता हे दोघे संशयित या घरात मागील बाजूने शिडी लावून आत आल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की दोघे संशयित सीलबंद घरात शिडीच्या माध्यमातून आत आले आणि त्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू त्याचप्रमाणे ASB तपासात महत्त्वपूर्ण ठरू शकणारे काही पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो. याच कारणावरून जळगाव पोलीस ठाण्यात या दोन्ही संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी जळगावच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी तक्रार दाखल केली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही संशयितांची प्रशांत नारखेडे आणि प्रवीण महाजन अशी नावे आहेत. माहितीनुसार हे निष्पन्न झाले आहे की हे दोघे देखील किरण चौधरी यांचे नातेवाईक आहेत. परंतु आता या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जसे की या सील बंद घरात प्रवेश करण्यामागे नेमका उद्देश काय होता? हा प्रकार किरण चौधरी यांच्या सांगण्यावरून घडवण्यात आला का? आता या प्रकरणाच्या पोलीस त्याचप्रमाणे ASB विभागाकडून सखोल तपास सुरू आहे. तपासात पुढे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्या घटनेमुळे मूळ लाचखोरीच्या प्रकरणात इतक्याच सील बंद घरात झालेला हा संशयास्पद प्रवेशी तपासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. एकीकडे लाचखोरीच्या आरोपाखाली वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक, दुसरीकडे त्याच अधिकाऱ्याचं घर ASB कडून सीलबंद आणि त्यानंतर त्या सीलबंद घरात दोन व्यक्तींचा संशयास्पद प्रवेश. या संपूर्ण घटनाक्रमामुळे जळगावात मोठी खळबळ उडाली असून राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय समोर येणार? ताब्यात घेतलेल्या दोघांच्या चौकशीतून कोणते नवे धागेदोरे मिळणार आणि या घटनेमुळे मूळ भ्रष्टाचाराच्या तपासाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.